महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। तर बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, उद्या जमा होणार हप्ता। सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर। ज्या मार्च महिन्याच्या हप्त्यांची तुम्ही वाट पाहत होते, तर त्या पैशांच्या वाटपाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती पाहू शकता। बघा, मार्च महिन्याचे 1500 रुपये उद्या खात्यात, म्हणजेच मार्च महिन्याचे जे 1500 रुपये ते तुम्हाला उद्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते। थेट लाभ बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता उद्या पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे। बघा, भरपूर दिवसांपासून तुम्ही मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट पाहतायत लाडक्या बहिणींनो, तर हाच मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला आता ह्या ठिकाणी वाटप केला जाणार आहे। बघा, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहतायत मार्च महिन्याच्या हप्त्याची। हा मार्च महिन्याचा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळते। थेट तुमच्या खात्यामध्ये बघा, थेट पैसे हे डीबीटी मार्फत येतात। डीबीटी म्हणजेच काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। थेट लाभ हा महिलांच्या खात्यामध्ये अकाउंटला जमा होतो। जे तुमचं आधार कार्ड असतं बघा, आधार कार्ड तुम्ही दिलेलं असतं, आता KYC करत असताना असेल किंवा अर्ज भरत असताना जे आधार कार्ड तुम्ही दिलेलं आहे त्या आधार कार्डला जे अकाउंट नंबर लिंक असतो बघा, जे अकाउंट नंबर तुमचा लिंक असतो, तर त्या अकाउंटला तुमचे पैसे हे पाठवले जात असतात। पाहू शकता पुढे महत्त्वाची माहिती आहे बघा, प्रतीक्षा संपली, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या सकाळपासूनच DBTद्वारे मानधन वितरणाला सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पाहू शकता बघा, प्रतीक्षा संपलेली आहे, प्रशासकीय प्रक्रिया पण पूर्ण झालेली असून उद्या सकाळपासूनच DBTद्वारे मानधन वितरणाला सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। म्हणजेच काय, तर DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे तुम्हाला पाठवले जाणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते। आता कोणाला मिळणार लाभ, तर लाडक्या बहिणींनो कोणाकोणाला हा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यशस्वी अर्ज, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि ज्यांची KYC प्रक्रिया पूर्ण आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। इथून पुढे पण लक्षात ठेवायचे, ज्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांनाच पैसे मिळतील, ज्यांनी KYC केलेलं नसेल त्यांना पैसे इथून पुढे पण पाठवले जाणार नाही आहे। त्याच्यामुळे सर्वांनी हा नियम लक्षात ठेवायचा आहे, जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत, कारण KYC हा नियम लागू करण्यात आलेला आहे, KYC तुम्हाला करावीच लागणार आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा मिळणार नाही आहेत, कारण पैसे हे DBTद्वारे जमा होत असतात। आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे बघा, हप्ते हे जे ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला येत असतात। हप्ता जो आहे तो तुम्हाला टप्प्याटप्प्याने जमा होतो, त्याच्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही आहे। भरपूर महिला भगिनी विचारतील, दादा आम्हाला पैसे आले नाहीत, सर आम्हाला पैसे आले नाहीत, तर पैसे हे टप्प्याटप्प्याने येतात। आपण सगळ्यांनी पाहिलेले यादी पद्धती आहे, यादी तुमची बनवलेली आहे, त्याच्यामध्ये पहिल्या यादी, दुसरी यादी, तिसरी यादी अशा पद्धतीने पैसे पाठवले जातात। त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने पैसे येत असतात, त्यामुळे काही महिलांना पैसे हे उशिराने येऊ शकतात। संयम ठेवा आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवायचा आहे। बघा, तुम्हाला संयम ठेवायचा आहे, पैसे हे तुम्हाला टप्प्याटप्प्याने येत असतात, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, पैसे तुम्हाला पण मिळून जाणार आहेत। जर तुम्ही सगळं काही प्रोसेस केलेली असेल, मी जी काही तुम्हाला सांगितलेलं आहे, तर तुम्हाला पैसे मिळून जातील। संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।